पण यापूर्वी देखील कामामध्ये आपण बघितलेलं होतं, जेव्हा गाळ काढला जातो, तेव्हा गैरप्रकार होतात. कंत्राटदार खोटे वजन दाखवतात आणि मग पैसेही लाटले जातात. ह्या सगळ्यावर एक कायमस्वरूपी तोडगा आपल्याला काढता का येत नाहीये? म्हणजे काय अडचण आहे? मी आत्ता इथे येण्यापूर्वीच महानगरपालिका आयुक्तांशी बोललो आहे. मी वेळ मागितली आहे या विषयाकरता. सोमवारी DMC आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत बोरिवलीत जेवढे नाले आहेत, मेजर असतील, मायनर असतील, त्याची साफसफाई कशी ते प्लान करतात आहे, त्या प्रत्येक पॅचमध्ये आम्ही आमचे पदाधिकारी जोडणार आहोत. आणि माझी या चॅनलच्या माध्यमातूनच मागणी आहे की त्या प्रत्येक पॅचमध्ये जसे रस्ते बनवताना आपण CCTV टेम्पररी लावतो, तसंच नालं सफाई करताना सुद्धा तिकडे आपण मोठ्या नाल्यांमध्ये CCTV लावलं पाहिजे, ज्यामुळे अशा प्रकारचे भ्रष्टाचार होणार नाही. आता BMC मध्ये तुमची सत्ता आहे. त्यामुळे हे जे काही गैरव्यवहार होतायत, त्याच्यावर एक आळा बसेल असा विश्वास आहे तुम्हाला? एवढा मोठा भ्रष्ट कारभार BMC चालायचा, ते एका दिवसात बदलेल, आमची सत्ता आली म्हणून सगळं लोक आपलं स्वभाव कॅरेक्टर बदलतील, इतकं सोपं रामराज्य आणणं नाही आहे. म्हणून आम्हाला दक्ष अलर्ट राहावं लागेल. आणि आमच्यासारखे जनप्रतिनिधी कार्यकर्ते जर अलर्ट राहिले तर निश्चित चाप बसणार. आणि जे पारदर्शी सरकारची अपेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे ते निश्चित मुंबईकरांना आम्ही देऊ शकू असा मला विश्वास आहे. बरं, गाळ काढताना हल्ली आता AI टेक्निकचा वापर केला जातोय. तर कशा पद्धतीने ही देखरेख केली जाते? नेमकी काय प्रणाली आणि याचा खरंच फायदा होतोय का? हा देखील महत्त्वाचा विषय आहे. आता AI वापरायचं आणि लोकांना काहीतरी आम्ही चांगलं करतोय, वेगळं करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा. पण AI म्हणजे काय हे समजण्याकरता मी मीटिंग लावली आहे. जर आम्हाला समजेल तर आम्ही मुंबईकरांना समजावू शकू. पण सोप्या भाषेत मला असं समजतं की तुम्ही जर तिकडे CCTV लावली आणि एनी टाईम ते फुटेज अवेलेबल आहे तर भ्रष्टाचार होणार नाही. आणि AIचा वापर यासाठी की त्याच्यामध्ये जो आपण गाळ काढतोय त्याच्यात मिलावट नाही, याच्यासाठी जर AIचा वापर होत असेल तर ते कसं होत आहे हे प्रत्यक्षात मला बघायचं आहे. मी सायन्सचा विद्यार्थी आहे. जोपर्यंत मला पटत नाही तोपर्यंत मी बाहेर बोलू शकत नाही. आणि म्हणून सोमवारी माझी बैठक झाल्यानंतर मी विस्तारपणे तुम्हाला याबद्दल सांगू शकेन.